हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा, नाहीतर अमरावतीत वेगळं चित्र बघायला मिळेल असा इशारा नवनीत राणा यांनी दिलाय। माझ्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा देखील नवनीत राणा यांनी दिलाय। मला शिवीगाळ केली, माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय। बारामतीच्या दर्यापूर मधल्या खिल्लार गावात आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे। त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला। त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे। रात्रभरापर्यंत जर त्यांना अटक नाही झाली, इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळे एकत्रित राहील जर यांनी अटक खास केली नाही तर। होण्याचं नेमकं कारण ते त्यांना जे सभेमध्ये जे लोक आले होते ते त्यांनाच माहिती। आमच्या गावामध्ये असं कोणत्याच प्रकारचं की जातीभेद, हिंदू मुस्लिम बौद्ध असं काही हे नाही आहे। आमचं गाव चांगलं शांततेचं प्रतीक आहे। आमच्या गावामध्ये हा बाजार तो खल्लार आहे, तुम्ही बघू शकता। इथं बाबासाहेबाचा पुतळा एका लाईनीमध्ये, मस्जिद एका लाईनीमध्ये आणि हनुमानजीचं मंदिर पण एका लाईनीमध्ये आहे। आमच्या बाजार चौकात खल्लार गावामध्ये कधीही हे असं होऊ शकत नाही। हे काय प्रकार घडला हे त्या सभेवाल्यांनाच माहिती।